जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय श्रीकृष्ण गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गच्च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. घृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत्यात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशे. ब्रह्म माया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास क्षेत्र तीर्थाजाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोली व इह पर भोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन. द्वादशोध्यायी. हंस सनकोपदेश त्रयोदशात. भक्तियोग ध्यानविधी चतुर्दशात. सिद्धी विभिन्न लक्षण पंचदशात. विभूती वर्णन षोडशी. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 29व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तोच तत्वता. सांख्य योग ज्ञान गाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माझी. भागवत धर्म निरूपण. उद्धव बत्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे.
यदुकुळ संहार 30व्यात, श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. आषाढ शुद्ध तृतीया, शके 1947. 11व्या स्कंदातील 9वा अध्याय आपण पाहतात. म्हणजे 11:7, 11:8 आणि 11:9 असे 3 अध्यायामध्ये मिळून अवधूत यदू संवादातील अवधूताने केलेले 24 गुरु जे आहेत त्या 24ही गुरूंचं महत्त्व आणि मी त्यांना गुरु का केलं याबद्दलचं विवेचन या 3 अध्यायामध्ये आहे. त्यातला आज शेवटचा अध्याय म्हणजे 9वा अध्याय. त्यामध्ये 7 गुरूंची लक्षणं या ठिकाणी सांगितली. ते म्हणजे कुरर, अर्भक, कुमारी, शरकृत, सर्प, ऊर्णनाभी आणि सुपेशकृत. कुरर म्हणजे पक्षी असतो एक प्रकारचा, अर्भक म्हणजे लहान मूल आहे, कुमारी म्हणजे कुमारी स्त्री आहे, ती मुलगी आहे पण विवाहाला योग्य असलेली आहे. शरकृत म्हणजे बाण, धनुष्यबाण तयार करणारा जो आहे कारागीर, तो किती एकाग्रतेने ते काम करत असतो ते दाखवलं आणि त्यामुळे ते माझे गुरु आहेत. सर्प आहे आणि ऊर्णनाभी म्हणजे कोळी आहे. लोभे मृत्यू भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते तो एक मूर्ख, समर्थ आपल्याला सांगतात. आणि सुपेशकृत आहे 24वे गुरु. आता या ठिकाणी ब्राह्मण जे आहेत, ब्राह्मण याचा अर्थ अवधूत. अवधूत म्हणतात की माणसांना जी वस्तू आवडते तिचा साठा करणे त्याच्या दुःखाला कारणीभूत होते. परिग्रहो ही दुःखाय यद यद प्रियतमं नृणाम. नृणाम म्हणजे लोकांना. लोकांना जी जी गोष्ट आवडते तिचा ते परिग्रह करतात. आता पूर्वी आपण आता माझ्यासारख्या वयाचे जे आहेत त्याने पूर्वी पाहिलं असेल 1 रुपयाचं नाणं होतं, ते चांदीचं होतं. आता त्या काळामध्ये परिग्रह करणं हे आपल्याला माहीत नव्हतं. पण आता जर कलियुग इतका वाढलेला आहे की त्यामध्ये चांदी आहे हे समजलं की लगेच ते नाणे बाजारातून गुप्त होतात. कारण काय, त्या नाण्याचा 1 रुपयापेक्षा त्यामधून निघणारी चांदी ही जास्त मौल्यवान आहे. हा कलीचा प्रभाव आहे. म्हणून इथे म्हणतात माणसांना जी वस्तू आवडते तिची साठवण तो करत जातो आणि हे साठवण करणं हेच खरं माणसाच्या दुःखाला कारणीभूत होतं. आमच्या इकॉनॉमिक्समध्ये MA इकॉनॉमिक्सला आम्ही दोघांनी पण परीक्षा दिल्या. त्याच्यामध्ये एक प्रिन्सिपल येतं, बॅड मनी ड्राईव्स गुड मनी आउट ऑफ सर्क्युलेशन. म्हणजे नवीन नोटा आणि जुना नोटा आपल्याकडे असल्या तर आपण काय करतो की जुनी नोट आहे ती अधिक बाजारामध्ये देतो, दुसऱ्याला देतो. आणि नवीन नोट असेल तर घरी ती सांभाळून ठेवतो. तसं माणसांना जी वस्तू आवडते तिचा साठा करणे हेच माणसाच्या दुःखाला कारणीभूत होतं. आणि जो अशा प्रकारे साठवण करीत नाही त्याला मात्र अपार आनंद तो अनुभव घेत असतो. अनंतम सुखम आपनोती तद्विद्वान यस स्वकिंचन. आता यामध्ये देतात की अज्ञान, वासना आणि लोभ हे तिन्ही जे आहेत त्यापासून माणसाने दूर राहिलं पाहिजे. सामिषम कुररम जग्नुर बलिनो ये निरामिषा तदामिषम परित्यज्य ससुखम समविंदत. हा श्लोक दिला आहे. आता यामध्ये काय म्हणतात, ही टिटवी कुरर जे आहे हा पक्षी जो आहे हा पक्षी मांसाचा तुकडा घेऊन आकाशामध्ये भ्रमण करीत असतो. आता जेव्हा एखाद्याच्याकडे धनसंपन्नता आहे आणि त्याच्या आजूबाजूला असणारे जर गरीब लोक असतील तर त्या धनसंपन्न माणसाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. सगळ्यांना त्याच्याबद्दलचा एक द्वेष असतो, एक राग असतो आणि हा एवढा सगळा सुखामध्ये आहे आणि आम्ही मात्र दारिद्र्यात आहोत असं ते एक दुसऱ्याची तुलना करू लागतात. तसं या कुरर पक्षाच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे आणि तो उडत जात आहे. आता जे इतर कुरर पक्षी होते त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि ते सगळे त्याच्या मागे तुटून पडले. आता तो बिचारा, त्याला तो मांसाचा तुकडा घेऊन कुठेतरी बसून तो खायचा असतो, उपभोग घ्यायचा. पण हे बाकीचे मागे लागलेलं पाहिल्यावर तो सुद्धा घाबरला. आता यातून मुक्त होण्याचा उपाय काय आहे? आपल्या हातामध्ये जे आहे, आपल्या तोंडामध्ये चोचीमध्ये जे आहे तो मांसाचा तुकडा त्याचा त्याग करणं, तो टाकून देणं आणि टाकून दिल्याबरोबर तो सुखी समाधानी होईल. तसं संग्रह करणं हेच खऱ्या अर्थाने मूळ आहे. कशाचं की आपल्या दुःखाचं मूळ म्हणजे संग्रह आहे आणि संग्रह न करता जर राहिलं, बहता पाणी
रमता जोगी. पाणी जेव्हा एका ठिकाणी साठलेलं असतं, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना समर्थाने जे पत्र लिहिलं त्यामध्ये 2 ओव्या फार महत्त्वाच्या आहेत. पाटातील तुंब निघेना तरी मग पाणी चालेना, तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे. जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. अशा 2 ओव्या त्या पत्रामध्ये आहेत. आणि म्हणून ही शिकवण जी आहे ती मी कुरल पक्षाकडून शिकलो. आता हे गुरु झाले कुरल पक्षी, म्हणजे 18वे गुरु आहे 24 पैकी. आता पुढचे जे गुरु आहेत अवधूताने केलेले, म्हणजे ज्यांच्यापासून चांगलं शिकायला मला मिळालं, अवधूत सांगतात ते म्हणजे अर्भक. अर्भक म्हणजे लहान मुलं. आता लहान मुलं कसं असतं पहा. आता रोज आम्ही आमच्या नातवाचं पाहतो, बाहेर खूप पाऊस आहे, शाळेची वेळ झाली, अरे आता कसं काय पावसात जायचं, असा प्रश्न त्याला कधीच नसतो. तो म्हणतो आई करेल ते काय करेल. आई छत्री घेईल तर आम्ही छत्रीखाली जाऊ, आई जर गाडीमध्ये गेली तर आम्ही गाडीत जाऊ. म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारची काळजी नसते. तो आपला पूर्ण भार दुसऱ्यावर घालून असतो. पण तो बालक जो आहे, या ठिकाणी म्हणतात न मे मानाव अवमानव स्तव न चिंता गेह पुत्रीला. त्या छोट्या बालकाला आपल्या घरादाराची चिंता नसते, उद्या आपण काय खायचं याची चिंता नसते. पण तो घराचा प्रमुख जो आहे त्याला मात्र ती चिंता असते आणि तो ती चिंता वाहतो आणि तो सगळ्या कुटुंबाची जबाबदारी म्हणून वाहतो. पण हा लहान मूल मात्र एकदम शांतपणे आपल्याच आनंदात असतो, त्याला काळजी कुठलीच नसते. आता माझा मान होतो का अपमान होतो हे सुद्धा त्या मुलाला कळत नाही. थोडा मोठा झाला की मग त्याला कळायला सुरुवात होते. काय आम्हाला 3-3 पत्रिका पाठवल्या, 4-4दा फोन केला आणि आम्ही एवढं धडपडत जाऊन पोचलो, पण साधं आमच्याकडे कोणी पाहिलंसुद्धा नाही. हे आपल्या प्रपंचातला अनुभव. आणि तोच सतीच्या आख्यानामध्ये जो अनुभव आहे तो आहे. सती जेव्हा त्या ठिकाणी यज्ञामध्ये जाते तेव्हा तिच्या इतर बहिणी, आई, वडील हे तिची अजिबात दखल घेत नाही. म्हणजे मान आणि अपमान याचा परिणाम त्यांच्याशी होतो, पण लहान मूल जे आहे त्याला याचा परिणाम होत नाही. आणि मान मिळो किंवा अपमान हो त्याचा परिणाम त्या मुलावर होत नाही. जसं म्हणतात की या घरामध्ये 2च व्यक्ती ह्या चिंतामुक्त असतात. द्वावेव चिंतया मुक्तो. द्वावेव चिंतया मुक्तो. चिंतेपासून 2च जण मुक्त होतात. कोण? तर एक जो अजाण आहे, ज्याला कुठल्याच गोष्टीची जाण नाही, आणि दुसरा काही काम न करणारा बालक. हे दोघंच फक्त आरामात असतात. की आता उद्या एवढं मोठे 25 माणसं आपल्या घरी येणार आहेत, मग त्यांना काय द्यायचं काय नाही ही चिंता त्या बालकाला नसते. त्याला मात्र आनंदच असतो की आता उद्या जे येतील त्याच्यामध्ये 2-4 मुलं तरी माझ्यासाठी खेळण्यासाठी राहतील, त्यांच्याबरोबर मी खेळेन. तसं या बालकापासून मी हा गुण घेतला की कुठल्याही गोष्टीची चिंता करायची नाही. आणि मान असो अपमान असो दोन्हीमध्ये आपलं चित्ताचं जे ऐक्य आहे ते आपण टिकवून ठेवायचं. आता यानंतरचे गुरु जे आहेत ते कुमारिका आहे. क्वचित कुमारी त्वात्मानं वृणानाम गृहम आगतान. गृहम आगतान, आपल्या गृहामध्ये आपल्या घरी काही पाहुणे येणार असतात. आता ती कुमारिका जी आहे ती लग्नाला योग्य आहे. आता तिला पाहण्यासाठी म्हणून काही मंडळी तिच्या घरी येत असतात. स्वयं तान अर्ह्यामास क्वापी यातेषु बंधुषु. आता जे लोक येतात ते बाहेरच्या हॉलमध्ये बसलेले असतात, बैठकीत बसलेले असतात आणि ही बिचारी आतमध्ये असते. आता आपल्या घरचे लोक घरी नाहीत, त्यामुळे आता त्यांना काय द्यावं, त्यांचा आदर सत्कार कसा करावा. आणि आपण जर अतिथींचा आदर सत्कार केला नाही तर आपलं आत्तापर्यंत पुण्य, आपल्या घराचं पुण्य, आपल्या घरातील प्रत्येकाचं पुण्य हे अतिथी घेऊन जातील, म्हणजे आणि आपल्याला पाप लागेल असा विचार तिच्या मनामध्ये येतो. आणि मग म्हणते आता घरात कोणीच नाही, पण तेही येईपर्यंत मला यांच्या जेवणाखाण्याची सोय केली पाहिजे. म्हणून ती साडी जी आहे ती कुटत असते. कोपऱ्यामध्ये भात कांडू लागली. तर आमच्या लहानपणी हे साडी जे आहेत त्याच बाजारात मिळायच्या. तांदूळ क्वचित मिळायचे, एखाद्या बाजारामध्ये आठवडे बाजारातच तांदूळ मिळायचे, नाही तर साडी या सगळीकडे असायच्या, पोत्याने भरलेल्या असायच्या. आणि मग आम्ही ते पिशवीमध्ये घालायचं, 1 शेर 2 शेर, आणि त्या गिरणीमध्ये नेऊन त्याचा तांदूळ करून आणायचं. तसं आता हिने विचार केला की ते येईपर्यंत आपण आता हे कांडून ठेवूया, म्हणजे मग लगेच आपल्याला भात लावता येईल. त्या मुलीच्या, म्हणजे जिचा विवाह योग्य अशी झालेली आहे, तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या आणि त्या बांगड्याचा आवाज येऊ लागला, ही कांडायला लागली. आणि तो आवाज बाहेरच्या त्या बैठकीमध्ये लोकांना ऐकू येऊ लागला.
आता हिना असं वाटलं की हा जर आवाज बाहेर ऐकू आला तर ते म्हणतील काय यांच्या घरी आम्ही आलो, पण धनधान्याने संपन्न असं हे ठिकाण नाही आपल्या मुलासाठी, असं ते विचार करतील. त्याचं तिला आता लाज वाटायला लागली, काळजी वाटायला लागली. म्हणून तिने काय केलं, ती आपल्या ज्या बांगड्या आहेत त्या एक एक बांगडी काढली आणि ते फोडून टाकली. शेवटी हातामध्ये 2 बांगड्या राहू दिल्या. दौ दौ पाण्यो पाण्यौर अशेषयत. अशेषयत म्हणजे शिल्लक फक्त 2-2 बांगड्या ठेवल्या आणि पुन्हा ती आता ते साडी कांडायला सुरुवात केली. आता त्यात काय झालं, आता 2-2 असल्यामुळे त्या बांगड्यांचा सुद्धा आवाज होऊ लागला, 2 असल्यामुळे. त्यामुळे तिने आणखी एक एक बांगडी काढून टाकली, फोडून टाकली. आता तिच्या हातामध्ये एकच बांगडी होती. एकतत्व हरी नाम. एकतत्व काय आहे, दृढ जरी म्हणा. एकतत्व हरीशी करुणा येईल तुझी. एकतत्व, एकच परब्रह्म, एकाचाच ध्यास. चारांचा ध्यास असला तर आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त होत नाही. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा विचार करा. सगळ्यांकडून तिने अपेक्षा केली, पण ज्या एकाचा ध्यास, एकाचाच धावा तिने जेव्हा केला शेवटी, कारण हे सगळे निरर्थक आहेत, हे कोणी मला मदतीला येणार नाहीत, एका भगवंतावाचून दुसराही कोणीही आपल्याला या प्रसंगातून तारून देणारा नाही, असा मनामध्ये विचार आल्याबरोबर भगवंतांनी त्या ठिकाणी वस्त्रावतार धारण केला. त्याला वस्त्रावतार म्हणतात. वस्त्राच्या रूपाने जे वस्त्र तो दुःशासन फेडत होता, त्याच साडीमधला आता शेवटी जेव्हा पिवळ्या रंगाचा पितांबर येऊ लागला, तेव्हा सगळ्यांना समजलं की अरे, भगवंतसुद्धा हिच्या पाठीशी आहे. तसं या ठिकाणी एकच बांगडी ठेवल्यामुळे आवाज काही होत नव्हता आणि तो आवाज बंद झाला. तसं वासे बहुनाम कलोहो भवेद वार्ता द्वयोर अपी. घरामध्ये पूर्वी सहकुटुंब सगळे एकत्र राहायचे, एकत्र कुटुंब व्यवस्था होती. त्यामुळे घरामध्ये काही ना काही धुसफूस, काही ना काही भांडणं होतच राहायचं. आता ज्या घरात 2च माणसं राहतात त्यांच्यातसुद्धा भांडणं होत नाही असं नाही, कधीचाच तो प्रभाव आहे. पण जेव्हा पुष्कळ लोक होतात तेव्हा काही ना काही गोष्टीवरून वाद होतो, कलह होतो. आणि जेव्हा 2घे जण राहतात तेव्हा मात्र ते थोडंफार समाधानाने गप्पा गोष्टी करत असतात. पण त्या कुमारिकेमुळे, तिच्या बांगड्यांच्या आवाजामुळे अवधूत असं म्हणतात की मी हे शिकलो की मुनींनी, साधकांनी एकट्यानेच राहावे. याचा अर्थ काय? चला आपण आता उद्या सगळे म्हणून मंदिरात जाऊ, दर्शन घेऊन येऊ. ते दर्शन 5-10 मिनटाचं होतं. फक्त ते नमस्कार करण्यापुरतंच शांतता असते आणि एकदा ते दर्शन झालं की मग काय तुझी साडी किती छान आहे, कधी आणली, काय नाही, ह्याच्यात सगळा वेळ जातो. साधकाने आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनाला जाताना एकटंच जावं. यात्रेमध्ये गेले तरी एकटंच जावं. याचा अनुभव घेऊन पहा. एकटेपणाने आपण गेलो म्हणजे दुसऱ्याचा संग होणार नाही. संग म्हणजे अनाठायी संग. अनेक अनाठायी प्रपंचातल्या गोष्टीचा संग ते यात्रेच्या दरम्यान आपल्यावर होणार नाही, याची काळजी साधकांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की आता पुढे सांगतात ते की आसन आणि श्वास यांच्यावर विजय मिळवला पाहिजे. जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय स्थूल भगवतो रूप मनस्संधारयेत धिया. जितासनो जितश्वास. साधकांनी आसनावर विजय मिळवला पाहिजे आणि प्राणायामाने श्वासावर विजय मिळवला पाहिजे. श्वास आणि उच्छ्वास 21,600 जपा नेमून गेली ते अजपा. दशक 17 समास 5 अजपा निरूपण. म्हणजे हे आपलं फिक्स डिपॉझिट आपल्याजवळ आहे. रोज 21,600चा जप किंवा श्वास आणि विश्वास. आता हे 21,600 जर आपण रागाने राहिलो तर तो लवकर संपतात. म्हणजे आपल्याला भगवंताने दिलेलं फिक्स डिपॉझिट हे लवकर संपतं. आणि ज्यांचं फिक्स डिपॉझिट लवकर संपलं ते लवकर मृत्यूपंथाला गेलेलं आपण पाहतो. पण तेच जे योगी आहेत, जे श्वासावर नियंत्रण ठेवतात, ते मात्र श्वासावर नियंत्रण ठेवल्यामुळे 21,600 पैकी जास्तीत जास्त 10-15,000 पहिल्या दिवशी खर्च करतात. आता उरलेले जे ते पुढच्या वेळेस त्यांना मिळतं. म्हणजे संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध हे जे आहे हे अशा गोष्टीतूनच निर्माण होत असतं. आणि साधकाने आपल्या मनावर नियंत्रण ठेविलं पाहिजे. यस्मिन मनोलब्धपदं यदेत छन्नैर मुंचती कर्मरेणून. परमात्म्यामध्ये आपलं मन स्थिर करावं आणि एकदा मन स्थिर झालं, भगवंताच्या चिंतनामध्ये आपण लागलो तर मग विषयाचं चिंतन हे हळूहळू कमी होत जाते.
विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. असा विवेक जो आहे तो विवेक त्या साधकाच्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचं मन जे कर्मवासनांकडे आत्तापर्यंत भटकत होतं, आकर्षित होत होतं, ते आता थांबतं आणि तो साधक खऱ्या अर्थाने अंतर्मुख होऊ लागतो. आता पुढचे जे गुरु आहेत त्यांचं नाव आहे बाणकर्ता, बाण तयार करणारा. आता चित्तामध्ये, मनामध्ये अनेक गोष्टीचं चिंतन आपलं चालू असतं. प्रापंचिक माणसाचं तर खूप मोठी धर्मशाळाच असते त्याचं मन म्हणजे. धर्मशाळेत कसं कोणी केव्हा येतं, किती दिवस राहतं, कशाही प्रकारे वागतं, काही धिंगाणा घालतं आणि जेव्हा त्याला जायचं तेव्हा ते निघून जातं. असे अनेक विषय आपल्या चित्तामध्ये आत येत असतात आणि शेवटी जेव्हा आपल्या मनाविरुद्ध ते निघून पण जातात. तर असं धर्मशाळा न होता लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम ऑल साईड्स. आनो भद्रा कृण्वंतु. ऋग्वेदामधला हा मंत्र आहे. आनो भद्रा हा कृण्वंतु. म्हणजे चांगल्याच गोष्टी ज्या आहेत त्याच माझ्या कर्णाने माझ्या अंतरंगामध्ये प्रवेश करावा. मी जे जे वाचेने बोलेल ते ते भगवंताचं नामच असावं आणि मग माझा शेवटचा श्वास भगवंताच्या नामात जाईल याची मला खात्री सहजपणे लाभेल. अशा प्रकारे जर राहिलं तर मग भगवंताचा योग जो आहे तो लवकरात लवकर जुळून येईल. आता हा बाणकर्ता जो आहे तो आपल्या कामामध्ये होता. कर्मे येशू बजावा. कर्मामध्ये इतकं आपण तल्लीन व्हावं की इतर बाह्य गोष्टीचं भानसुद्धा आपल्याला राहू नये. एकलव्याची गोष्ट लक्षात घ्या, अर्जुनाची गोष्ट लक्षात घ्या. बाण मारताना गुरुजी मला फक्त तो पक्षी आणि त्या पक्षाचा डोळाच फक्त दिसतो, त्याचाच भेद करायचा आहे, इतर गोष्टी दिसत नाहीत. आणि बाकीच्यांना झाड दिसतं, त्यावर असणारा मोहर दिसतो, काही आंबे दिसतात, पक्षी मात्र सगळ्यात शेवटी दिसतो. म्हणजे आपलं लक्ष तिथे लक्ष अलक्ष सर्वही बुडाले. हे जे आपल्या समर्थ सांगतात ते यासाठी. आणि मग त्या बाणकाराला विचारलं एकाने जाऊन, राजाचे सैनिक आहेत की आमच्या राजाचं सैन्य आत्ता इथून गेले, राजाची मिरवणूक इथून गेली, ती तुम्ही पाहिली का? आता राजाची मिरवणूक म्हटली की 100-50 माणसं पुढे मागे असतात, ढोल ताशे आहेत, वाद्य आहेत आणि राजा रस्त्याने जात असतो. आता एवढा गोंधळ असूनसुद्धा त्या बाण तयार करणाऱ्याचं लक्ष त्या बाण तयार करण्याकडेच होतो. इतका तो आपल्या कर्मामध्ये घडून गेला होता. आणि म्हणून अवधूत यजुराजाला सांगतात की मी त्या बाणकर्त्यापासून एकाग्रता हा गुण घेतला. श्रीमद्भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये 1ल्याच अध्यायामध्ये त्यामध्ये ध्यानविधी आणि विराट स्वरूपाचं वर्णन आहे. त्यामध्ये हा श्लोक येतो, जिताशिनो जितश्वासः. आता पुढे येतात. आता यापासून काय शिकलं की मुनीने एकटाच राहावं. आता राहण्याविषयी ममता नसावी. काही जणांचं पाहिलं आम्ही, म्हणजे नमुने खूप पाहिले. आणि काही पाहायसाठी कुठेही जावं लागत नाही. फक्त आपल्या दृष्टी आपली जर तशी असेल तर आपल्याला ते सहजपणे उदाहरणं दिसतात. खूप मोठे कीर्तनकार, प्रवचनकार म्हणा, पुण्यामध्ये आले होते आणि आमच्याच घरातनं ते आयोजन झालं होतं. त्यांची सोय करावी म्हणून काहीतरी खटपट चालू होती. आपल्या घरी कशाला, मग घरात पुष्कळ गोंधळ होईल असं म्हणून त्यांना विचारलं. ते म्हणणे माझी सोय तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये करा. कशावर प्रवचन होतं? गीतेमधील श्रेय आणि प्रेय. आता श्रेय आणि प्रेय याच्यावर जर 5 दिवस बोलणारा असेल वक्ता आणि त्याने जर ते प्रेय म्हणजे आपल्याला आवडणारं हॉटेल पंचतारांकित पाहिजे, तिथे असं पाहिजे तसं पाहिजे असा जो निवाडा करत असेल तर त्याच्याकडून गीतेचं श्रेय आणि प्रेय न ऐकलेलं बरं. असं माणसाच्या ठिकाणी होतं. आणि म्हणून साधकांनी काय कुठल्याच गोष्टीमध्ये ममता ठेवू नये. मला हे पाहिजे, मला ते आवडतं, मला हे पाहिजे, तुम्हाला माहीत नाही का, अशी भाषा साधकाची नसावी. त्याने एकांतामध्ये आणि गुहेमध्ये राहावे. कारण जयास एकांत मानला सर्व आधी कळे त्याला. म्हणून साधकाने कसं राहावं हे सगळं मी यावरून शिकलो. बाह्य वेशावरून स्वतःला प्रगट करू नये. समर्थसुद्धा सांगतात काय, वेश असावा बावळा परी अंतरी असाव्या नाना कळा. बाह्य वेशावरून खूप फार शिकलेला आहे, सुसंस्कृत आहे, त्याला खूप ज्ञान आहे, असा काय म्हणतात बडेजावपणा आपल्या वागण्यात, आपल्याबरोबरच्या माणसांमध्ये बरोबर ज्यांना आपण नेतो तिथून तो प्रदर्शित होऊ नये. कोणासमोर आपण ते प्रगट करू नये. म्हणजे आता प्रगट करणं म्हणजे काय झालं की बोललं तर ते प्रगट होईल आणि म्हणून साधकाने कमी बोलावं. आता पुढे सांगतात, पुढचे जे गुरु आहेत ते म्हणजे साप आहे. आता सापाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की
आणि त्या शरीरासाठी अपार कष्ट करून माणूस घर बांधतो. आणि त्या घरासाठी किती कष्ट, किती हाल अपेष्टा, किती जीवाचे ओढाताण, आणि मग ते घर तयार होतं. आणि मग आपला दासबोध सांगतो आपल्याला, मुंग्या म्हणती माझे घर, ढेकूण म्हणती माझे घर, असं म्हणत त्या घरामध्ये हेच. आणि मग ते अगोदर आपल्या आधी तेच येऊन राहतात. आपली वास्तुशांती नंतर होते, पण त्या घरामध्ये काही साप असेल, काही बेडूक असेल, काही किडे असतील, हे अगोदरच आपल्या आधीच आलेले असतात. आणि आपण मोठ्या ह्याच्याने मिरवतो, आमच्या घराचा वास्तू झाला. तसं हे सगळं साधकाने घर बांधावं, पण त्यामध्ये एक विचार असावा, जसा या सापाकडून मी शिकलो. आणि एक इंग्रजी वाक्य पुन्हा आहे त्या ठिकाणी, फूल्स बिल्ड ए हाऊस अँड वाईज मॅन लिव्ह इन इट. जे मूर्ख असतात ते घर बांधतात, आणि शहाणे माणसं त्या घरामध्ये जाऊन राहतात, म्हणजे भाड्याने राहतात. आता हे जरी मी सांगत असलो तरी आमचं घर आहे, ऐकणाऱ्यांचे घर आहे. घर बांधल्याशिवाय घर पाहावं बांधून आणि लग्न करावं, लग्न पाहावं करून, दोन्ही गोष्टी. आता दोन्हीमध्ये आपण सगळं तावून सुराखून निघालो, त्यामुळे आमच्यावर खूप भगवंताची कृपा आहे असं आपण सहजपणे म्हणतो. आता इथे 3 श्लोक दिलेले आहेत की सापाच्या उदाहरण काय शिकलं की साधकाने घर बांधू नये, मठ करून ताठा मिरवू नये, समर्थ सांगतात. आता मठ करून ताठा मिरवू नये असं सांगतात, आणि प्रत्येक मठावर एक एक मठपती त्यांनी निर्माण केला, त्याने एक त्याचे नियोजन केलं. आता या दोघांचा मेळ चांगल्या प्रकारे बसला पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला जेव्हा समजत नाही तेव्हा त्यामधली खोट आपल्या लक्षात येते की हे चुकलं, समर्थ असे कसे म्हणाले, असं आपल्या मनामध्ये येतं. पण तसं नाही, आपल्या अज्ञानामुळे समर्थांना जे म्हणायचं ते आपल्या लक्षात आलं नाही. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. हा जो श्लोक आपण सुरुवातीला म्हणतो तो हाच आहे की तुमचा दासबोध, तुमच्या मनामध्ये जो होता, जो तुम्ही शब्दामध्ये व्यक्त केला, तो जसाच्या तसा आम्हाला समजावा, आणि यासाठी आमच्या अंतरंगामध्ये तुम्ही प्रवेश करावा, अशी प्रार्थना आपण करतो. आता इथे अजून श्लोक दिलेले आहेत भगवंताच्याबद्दल. एको नारायणो देवः पूर्वसृष्टं स्वमायया, संवृत्य कालकलया कल्पांत इदम ईश्वरः. म्हणजे सृष्टी कशी निर्माण झाली तिथून कल्पाच्या अंताला, कल्पांताला जेव्हा प्रलय होईल तिथपर्यंत सगळ्या गोष्टी दिल्या. भगवंतानी मायेने, एका नारायणानेच, महानारायणानेच सगळ्या देवतांना निर्माण केलं, सृष्टी निर्माण केली. संवृत्य कालकलया कल्पांत इदम ईश्वरा, म्हणजे त्यानेच हे निर्माण केलं, त्यानेच हे पालन केलं, आणि त्याचा जो संहार आहे तो सुद्धा तोच घडवून आणतो. पण जसे राष्ट्रपती सगळीकडे जाऊ शकत नाही, मग त्यांचे काहीतरी हाताखालचे असतात, अधिकारी असतात, ते सगळं कार्य करतात, आणि ते राष्ट्रपतीच्या नावाने असतं. महाराष्ट्र शासनाकडनं काही आपण एखाद्या ऑफिसने जमीन विकत घेतली तरी ते दॅट इज इन द नेम ऑफ द गव्हर्नर, म्हणजे त्यांच्या नावाने जे असतं, पण करणारे दुसरे असतात. तसं या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवता निर्माण झाल्या, आणि त्या महानारायणाचं कार्य या ठिकाणी होऊ लागलं. आता त्याला आपण कसं म्हणतो, आदिपुरुष म्हणतो. आणि मग सगळं कार्य आणि कारण, पण सगळ्या कारणांचं परमकारण असणारे भगवंत आहेत. त्याला म्हटलेलं आहे प्रधान पुरुषेश्वर. या ठिकाणी शब्द आहे या श्लोकामध्ये, सत्वादिश्वादी आदिपुरुष प्रधान पुरुषेश्वर. प्रधान पुरुषेश्वर म्हणजे तो भगवंत आहे. आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये 3रा श्लोक आहे, योगो योगविदाम नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तमा. भगवंताच्या अनेक नावांमध्ये प्रधान पुरुषेश्वर हे सुद्धा एक नाव आहे, जे या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये वापरलेलं आहे. परावराणां परमं आस्ते कैवल्य संज्ञितः केवलानुभव आनंद संदोहो निरुपाधिक. त्रिगुणात्मक मायेमध्ये क्षोभ उत्पन्न झाला, आणि त्या मायेद्वारे सर्वप्रथम सूत्राची म्हणजे क्रियाशक्ती प्रधान अशा महत्त्वाची निर्मिती झाली. आता आपल्याला माहिती आहे महत्त्व, गुणमाया, मूळमाया, आणि मग अष्टधा प्रकृती, आणि मग हे सगळं विश्व निर्माण झालं. आता पुढे सांगतात, कोळी या कीटकाचं उदाहरण घेतलं आहे. कोळ्यापासून काय शिकायचं की विश्व आणि ब्रह्म हे एकरूप आहे. कोळ्यापासून शिकायचं. कोळी आपण पाहतो कीटक असतो, आपल्या घरात ते असतं, कोळ्याचं जाळं असतं पहा.
आणि त्या जाळ्यामध्ये जाळं तो स्वतःच निर्माण करतो. आपल्या तोंडाच्याद्वारे तंतू बाहेर काढून ते जाळं निर्माण करतो. ते जाळंसुद्धा इतकं छान असतं. आम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ते बेन्झिनचं स्ट्रक्चर शिकवलेलं होतं. षटकोनी बेन्झिन C6 आणि H6 म्हणजे बेन्झिन. ते कसं तयार करतो तसा कोळी एकदम त्या जॉमेट्रिकल फिगर तयार करतात आणि त्या एकाला एक जोडून ते जाळं तयार होतं. आता ज्या कोळ्याने ते जाळं निर्माण केलं तो कोळी त्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकतो आणि मग तिथून त्याला बाहेर काढायचा तो आपण स्वतः प्रयत्न करतो. त्याप्रमाणे भगवंतानी हा जीव उत्पन्न केला, जग उत्पन्न केलं आणि त्या जीवरूपाने आत्म्याच्या रूपाने सगळ्यांमध्ये प्रवेश केला आणि त्याने विहार केला आणि पुन्हा शेवटी त्या सगळ्यांना आपल्यामध्ये ते लीन घेतात. अहमेवासमेग्रवाग्रे नान्यांच्या सदसत्परम पश्चादहम यदेतच यो शिष्येत सोस्पय अवशिष्येत. म्हणजे काय शिल्लक राहायचं, शेवटी बीज फक्त शिल्लक राहतो. हे चतुश्लोकी भागवतातला हा श्लोक आहे, तोच या ठिकाणी आहे. आणि म्हणून कोळ्याकडून मी हे शिकलो की हे विश्व आणि ब्रह्म हे एक रूप आहे. विश्व म्हणजे जे दिसतं ते आणि ब्रह्मरूप म्हणजे ज्याने हे सगळं निर्माण केलं तो. यामध्ये काही फरक नाही. पिंडी ते ब्रह्मांडी हे जसं आहे, पिंडामध्ये जे आहे ते ब्रह्मांडामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये असणार जे आहे ते पिंडामध्ये सुद्धा आहे. हे मी त्या कोळ्याकडून शिकलो. आता कोळ्याच्याबद्दल अजून एक गोष्ट देतात. यत्र यत्र मनोदेही धारयेत सकलम धिया स्नेहात द्वेषात भयात वापी याती तत्स्वरूपतां. जर एखादा स्नेहाने प्रेमाने एखाद्या आस्थेने किंवा द्वेषाने दुसऱ्याबद्दलच्या द्वेषाने किंवा भीतीने बुद्धिपूर्वक आपलं मन त्याच्या ठिकाणी जर केंद्रित करत असेल तर त्यालासुद्धा परब्रह्मवस्तूची प्राप्ती होते. आता याची उदाहरणं आपल्याला शोधायला लागते. स्नेहाने भगवंतावरील प्रेमाने कोण कोण आहे तर गोपी आहेत. आमची राधा तर आहे, त्यानंतर आमच्या मीराबाई आहेत, वीणाबाई आहेत. हे सगळं स्नेहाने भगवंताला त्या भगवंताच्या चरणी आपलं मन एकत्रित केलेलं आहे. आता काही द्वेषाने करतात, द्वेष. आता त्यामध्ये उदाहरण पहा, असुरांचं घ्या, कंस आहे. त्यानंतर भीतीने रावण जे आहे, भीती इतकी भीती की ते म्हणतात त्या हिंदीमध्येच तो अभंग आहे की आपण त्याला मराठीतून म्हणू आपण जिरा राईस म्हणतो आपण. भात आहे आणि त्याच्यामध्ये जिरे आहेत, फोडणी जिऱ्याची आहे. मग त्याच्यामधला जिरा जरी दिसला तरी त्याला असं वाटतं की हा काळा आहे, कृष्णवर्ण आहे आणि हाच भगवान श्रीकृष्ण असेल. म्हणजे साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा त्याचं मन त्या भगवान श्रीकृष्णाच्याशी एकरूप झाले त्याचाच त्याला ध्यास असतो आणि त्याला परब्रह्मवस्तूचे स्वरूप प्राप्त होते. कारण याने ते मागून घेतलं किंवा भगवंताचा तो आशीर्वाद आहे किंवा शाप आहे की 30 जन्मामध्ये प्रत्येक वेळेस तुझा उद्धार मी करेन. आता पुढचं जे आहे गुरुचं नाव ते आहे म्हणजे कुंभार माशी. कुंभार माशी आत्ताच आम्ही विचार केला, आमच्या लहानपणी कुंभार माशी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये जवळपास दिसायची. शाळेमध्ये सुद्धा दरवाजे खिडक्या असले की त्या ठिकाणी मातीचं ढेकूळ दिसायचं आणि ते माती जी आहे ती कुंभार माशी आणते, त्या मातीचं छोटंसं ते घर तयार करते आणि त्यामध्ये किडा आणून त्या किड्याला त्यामध्ये ठेवते. आता कीटः पेशस्कृतं ध्यायन् कुड्यां तेन प्रवेशितः याति तत् सात्मातां राजन पूर्वरूपम असंत्यजन. कुंभार माशी त्या किड्याला पकडून त्याच्यावर आणते, भिंतीवरच्या घरामध्ये आणून ती बंदिस्त करून टाकते. आता ती माशी त्याच्या भोवती वारंवार फिरत असते. आता तिचा आवाज भू 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 आवाज असतो. त्या आवाजाचे चिंतन ती माशी अखंडपणे करत असते. थोडा जरी आवाज आला तरी तिला असं वाटतं की आता ती माशी येईल आणि मला आता चावेल. पण असं चिंतन करता करता ती स्वतःच्या शरीराचा त्याग करते आणि तिच्यासारखी ती स्वतः होऊन जाते. आता समर्थ आपल्याला सांगतात की भगवंताशी एकरूप व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे, ज्या अनेक मार्गापैकी एक मार्ग आहे, तो म्हणजे प्रेमप्रीतीने बांधावे सर्वोत्तमासी. सख्य भक्ती निरूपणामध्ये ही ओवी येते. एवं गुरुभ्य एतेभ्यः एषा मे शिक्षिता मतिः. आणि मग सांगतात मी माझ्या गुरूंकडून हे 24 गुरु मी जे सांगितले त्या प्रत्येकांकडून काही मी ज्ञान घेतलं आहे. त्यामधल्या काहींकडून तर मी सरळ चांगल्या गोष्टींचं ज्ञान घेतलं आणि काहींच्याकडून मात्र
ज्या गोष्टी आपल्याला त्याज्य आहेत, ज्या आपण करू नयेत, त्या त्यांनी केल्या आणि म्हणून त्यांनीसुद्धा मला एक धोका त्याबद्दलचा दाखवला आणि म्हणून ते सुद्धा माझेच गुरु आहेत. शृणु मे वदतः प्रभो. आता पुढे असं म्हणतात, आता 24 गुरु झाले. आता अवधूत यदुराजाला सगळं समजावून सांगत आहेत आणि त्याच्या आधी वसुदेव आणि नारद यांचा संवाद. म्हणजे अगोदर वसुदेव नारदांचा संवाद, श्रीमद भागवत श्रवण करताना, अभ्यास करताना, वाचन करताना मुळामध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवणं फार मस्त कंपल्सरी, म्हणजे हेडलाईनसारख्या आहेत. एक म्हणजे शुक आणि परीक्षित राजाचा संवाद. दुसरा म्हणजे नैमिषारण्य, सूतजी आणि शौनकादी ऋषी यांचा संवाद. त्याच्यानंतर येतं विदुर आणि मैत्रेयांचा संवाद. आणि असं करता करता इथे येतं की हा जो संवाद आहे त्यामध्ये गुरु असं म्हणतात की या सगळ्यांच्याकडून मी शिकलो, पण आता माझा स्वतःचा देह हा सुद्धा मला गुरुस्थानी आहे. देहो गुरुर मम. देहसुद्धा गुरुर मम, गुरु आहे. देह हा सुद्धा माझा गुरु आहे. आता देह हा गुरु कसा? कारण देहापासून मी काय शिकलो ते विरक्ती आणि विवेक हेतू. मला वैराग्य आणि विवेकाचा उपदेश करतो हा देह. कारण देह मी जितका सांभाळावा असा मी विचार करतो तो काही ना काही आघात होतात आणि मी दुःखी होतो. आणि देह असतानासुद्धा विदेही होणं हे जनक राजाकडून शिकावं. गोष्ट सांगतात, किती खरी आहे माहीत नाही. जनक राजाला सेवक येऊन सांगतो, राजा आपला महाल जळत आहे. तेव्हा जनक राजा म्हणतो की महाल जळताना काही हरकत नाही, ते पाहतील जे कोण असतील ते. म्हणजे आजही आपण पाहतो कुठे ॲक्सिडेंट झाला, काही झाला की लगेच काही पंतप्रधान त्याच्याबद्दल बोलत नाही. कारण त्यांचे सेवक जे असतात ते त्या ठिकाणी जाऊन जे काही गरज पडेल ते सगळे कामं करत असतात आणि ते फक्त वर बसून तेवढा आढावा घेतात. तसं भगवंत या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत असतो. तर देहसुद्धा त्यामध्ये वैराग्य आणि विवेकाची उत्पत्ती देहामध्ये झाली पाहिजे. आणि याला जन्ममरण आहे. देह म्हणजे जन्ममरण आहे. जन्म आणि मरण. ज म्हणजे जन्म, म म्हणजे मरण. आणि या दोघांच्यामध्ये हा देह आहे. आता तो किती काळ टिकणार हे सांगता येत नाही. किती दीर्घायुष्य होणार सांगता येत नाही. आपण किती आशीर्वाद दिले तरी ते आशीर्वाद सफळ होत राहील. कारण त्या आशीर्वादामागे जी आपली उपासना असते ती उपासना नसते, म्हणून ते फलित होतं नाही. पण हा देह पुढे काय होतं की हा देह हिंस्र प्राणी, त्यानंतर अग्नी यांच्याच उपयोगी पडणार आहे. त्यामध्येच ते जाणार आहे. पृथ्वी स्तवन दशक 16 जो आहे तो पूर्णपणे वाचावा आपण. पृथ्वी स्तवनामध्ये पृथ्वीपासून हे सगळे जे गुरु आहेत 24 गुरु, त्यापैकी 5-6 गुरूंचं सगळं वर्णन समर्थाने एकेका समामध्ये पृथ्वी, आप, जल, तेज, सगळं अग्नी हे सगळं निरूपण त्या 16व्या दशकामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात की या देहाची आसक्ती सोडूनच माणसाने वागावं. म्हणून या देहापासूनसुद्धा मी खूप काही शिकलो असं अवधूत त्या ठिकाणी म्हणतात. जडभरताचं उदाहरण लक्षात घ्या की ते कशा प्रकारे वागले. आणि जो मनुष्य पुढच्या श्लोकात म्हणतात, पत्नी, पुत्र, धन, दौलत, पशु, सेवक, घर आणि आप्तेष्ट यांचाच विचार करतो, त्यांचाच सांभाळ करतो, त्यांना सुखामध्ये ठेवण्यासाठी धडपड करतो आणि मग त्यामधून आपल्याला सुख मिळेल असं त्याला वाटतं. पण सुख म्हणता आहे, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित झाले, भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी गळेना, उपरती बदरामी दाहली पूर्ण कामी, सकळ ब्रह्मविरामी राम विश्रामधामी. आता राम विश्रामधामी, विश्रामधाम हे त्या प्रभू रामचंद्राच्या ठिकाणीच आहे. आणि त्यालाच आमचे नारद असं म्हणतात, अन्य आश्रयो त्याग. हा अन्य आश्रय म्हणून तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास, को सोडून पडो हे आकाश आणिकाची आस न धरू. आता यामध्ये म्हणतात, जसं झाडाचं बी आहे, हा देहाच्याबद्दल सांगताना की पालनपोषण केलं, सगळं केलं, पण तो धनसंचयच होतो आणि तो व्यर्थ जातो शेवटी. कारण देह जो आहे हा सुद्धा कधी ना कधी पडणार आहे. जसं एखादं बी आहे, त्या बीकडे पाहिल्यानंतर त्यामध्ये एक विशाल वटवृक्ष होईल, त्याची क्षमता त्यामध्ये आहे अशी कल्पनाही माणसाला येत नाही. पण ते बी जेव्हा स्वतः नष्ट होतं जमिनीमध्ये पुरल्यानंतर,
ते जेव्हा नष्ट होतं त्यातून शक्ती प्राप्त करून त्या ठिकाणी एक मोठं झाड निर्माण होतं. त्याप्रमाणे माणूससुद्धा पुढच्या जन्मासाठी कर्मरूप बीज तयार करतो. कर्मरूप बीज म्हणजे सकाम भक्ती. सकाम म्हणजे काहीतरी कामना ठेवून जर भगवंताची भक्ती केली तर कामनेने बग फळं मिळेल. पण भगवंत मात्र अंतरतो. भगवंत म्हणतो जो पण त्याची भक्ती सकाम आहे तो पण याला काहीतरी दिलं पाहिजे. काय फुटाणे असेल, वाटाणे असेल, काहीतरी याच्या हातात द्या आणि ते खाण्यामध्ये हा मस्त राहील. म्हणजे याची ती परीक्षा झाली एका दृष्टीने. पण आता मला काहीच नको, तूच पाहिजे असं तो म्हणेल, तेव्हा मग आपण त्याला दर्शन देऊ, त्याच्यावर कृपा करू. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे. जसे एखाद्या माणसाला पुष्कळशा सवती पत्नी आहेत. आता त्या पत्नी त्या माणसाला प्रत्येकजणी आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतात. तसं देहाभिमानी जीव, या देहाचा अभिमान जो जीव घेतो त्याला कशी त्याची ओढाताण होते ते दिलं आहे की रसना जी आहे ती खाद्यपदार्थाकडे ओढते. त्यानंतर तहान जी आहे म्हणजे जल, पाणी, ती तहान जी आहे ती मात्र त्याला नेहमी सतावते. सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे, समर्थ सांगतात. मग इकडे म्हणतं जननेंद्रिय जे आहे ते सुद्धा आपल्याला क्षणोक्षणी व्याकुळ करत असते. त्याच्यानंतर त्वचा, पोट, कान हे सुद्धा वेगवेगळ्या विषयाकडे आपल्याला खेचून नेतात. खूप छान वास आला की लगेच माणूस तिथे घुटमळतो, अरे वा काय कांद्याची भजी येतात. म्हणजे घरात शिरायच्या आतच घरात काय चालू आहे हे जसं घरच्या प्रमुखाला समजतं तसं आपलं मन आकर्षित करतं. पण ते कोण करतं तर नाक आकर्षित करतं, सुगंधाकडे ते ओढतं. आणि डोळे मात्र चांगल्या गोष्टी पाहिल्या की त्याकडे आकर्षित होतात. म्हणून कर्मेंद्रिय जे आहे ते आपल्याला विषयाकडे ओढत असतात. म्हणून कर्मेंद्रियांच्यापेक्षा आपण अंतर्मुख होणं हे फार महत्त्वाचं आहे. एक गोष्ट आहे, ती कथा आता थोडक्यात सांगूनच येतो आता, कारण आतापर्यंत दोनदा तसा चान्स आला होता पण आता आज सांगूनच येतो. कथा ऐकलेलीच आहे ती, किती खरी आहे काय नाही माहीत नाही, पण त्याचं मतितार्थ खूप छान आहे. रस्त्याने जात असताना एका माणसाला एका झाडावर खूप छान आंबे वगैरे दिसले, त्याचा वाससुद्धा आला आणि ते आंबे तोडावे असं त्याला दिसलं. म्हणजे आता ही पाहण्याची क्रिया त्याच्या डोळ्यांनी केली. आता डोळे जाऊन काही तिथले आंबे तोडून आणणार नाहीत, म्हणून त्याचे पाय त्या आंब्याच्या झाडाकडे गेले. म्हणजे आता याची इच्छा जी डोळ्यामधून सुरुवात झाली ती पूर्ण करण्यासाठी पायाचा मदत झाली पायाची. तिथे गेल्यावर आंबे तोडण्यासाठी हाताची मदत झाली. आंबे तोडले, सगळं झालं आणि हे सगळं करेपर्यंत त्या झाडाचा मालक, त्या आमराईचा मालक त्या ठिकाणी आला. आता तोंडाने ते खाल्लं, खाऊन पाहिलं, ते सगळं याचं चालू होतं. तेवढं तो मालक आला. आता मालकाने काय केलं, मोठी काठी घेतली आणि याच्या पाठीत मारला दणका. आता पाठीत मारल्याबरोबर काय होतं, आता पाय तिथपर्यंत गेले, हात म्हणतात मी फक्त तोडलं, पाय म्हणतात मी फक्त तिथपर्यंत गेलो. पण खरं पाप कोणी केलं त्याच्या डोळ्याने पाप केलं. आणि म्हणून पाठीत जरी मारलं तरी इतर इंद्रियाकडून त्याचं दुःख झालं नाही, पण डोळ्यातून मात्र अश्रू आले, दुःखाचे अश्रू आले. कारण मूळ पाप जे आहे ते डोळ्याने केलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुणगान. तसं या ठिकाणी दिलं आहे. आता पुढे काय म्हणतात की या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, नानाविध सृष्टी निर्माण केली. नाना देही देव एक विराजे, नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. भगवंताने सगळं निर्माण केलं. झाडं निर्माण केली, सरपटणारे प्राणी निर्माण केले, पशु पक्षी डास मासे सगळे निर्माण केले, अनेक योनी निर्माण केल्या, 84 लाख योनी त्यांचीसुद्धा यादी दिली. जलजा 9 लक्षास्त्र, कृमया किती आहेत ते सुद्धा दिली प्रत्येकाचे, आणि ते बेरीज केली की 84 लाख होते. आता या सगळ्या निर्माण केल्या, पण याच्या निर्मितीनंतर भगवंताला काही आनंद झाला नाही. कारण त्यानंतर त्यांनी मात्र माणसाची निर्मिती केली, जीवाची निर्मिती केली, म्हणजे आमच्यासारखा माणूस. कारण हा माणूस या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. या नरदेहातूनच ही सगळे जीव किंवा हा सगळा माणूस जो आहे तो माझ्यापर्यंत येऊ शकणार आहे, पण इतर योनीमध्ये ही व्यवस्था नाही. आणि म्हणून माणसाने त्याला भगवंताने जी बुद्धी दिली ते बुद्धी घेऊन, बुद्धीचे अन्न नाही दुजे,
एका केशवराज बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सगळं सिद्धी. त्या बुद्धीने आणि बुद्धीने सर्व ही होते. बुद्धी जाता नारायणो आधी तो आपला केजे लक्ष्मी चरणी वसे. समर्थ आपल्याला सांगतात. तसं या बुद्धीने युक्त होऊन त्याने मात्र माझ्या दर्शनाचा तोच लाभ घेईल असं पाहिल्यावर भगवंताला सुद्धा आनंद झाला. आणि मग ही निर्मिती आहे, हे जे डार्विनचा सिद्धांत आहे तो मग या ठिकाणी थांबला. मनुष्य निर्माण झाला. आता मनुष्यच म्हणतात की अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्य शरीर आहे. पुष्कळ जन्म मिळाल्यानंतर मग हे प्राप्त झाले. लब्ध्वा सुदुर्लभम इदम बहु संभव आणते. संभव आणते अनेक प्रकारचा संभव म्हणजे होणे, त्याच्या अंती आपल्याला हा देह प्राप्त झाला. आता या देहामुळे काय तर परमपुरुषाची प्राप्ती होऊ शकते. पण हा देह हा नाश पावणारा सुद्धा आहे. आता हे जाणून म्हणजे मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं साधन व्हावे. जोपर्यंत मृत्यूने आपल्या कवेत आपल्याला घेतलं नाही तोपर्यंत त्या जीवाने, त्या देहाने, त्या शहाण्यांनी आपल्या परमकल्याणासाठी भगवंताची आराधना केलीच पाहिजे. विषयभोग तर सगळीकडेच मिळतात. सगळ्या प्राणी विषयभोग. आपणही तेच केलं तर त्यांच्यातून आपल्यात काय फरक आहे असं ते सांगतात. आणि म्हणून अवधूत या ठिकाणी यदूला सांगतात, एवं संजात वैराग्यो विज्ञान आलोक आत्मनी विचरामी महिम एताम मुक्तसंभो अनहं कृती. विचरामी महिम एताम, विचरामी अहम विचरामी. यदू सांगतात मी त्यामुळे या सगळ्या पृथ्वी तलावर सगळीकडे फिरत असतो, स्वच्छंदपणे विहार करीत असतो. कारण अहंकार आणि आसक्ती याचा त्याग मी केलेला आहे आणि मला वैराग्य प्राप्त झालं. या 24ही गुरूंकडून, आपल्या देहाकडून सुद्धा मी या गोष्टी शिकलो असं अवधूत त्या अवधूत सांगतात यदूंना. आता एकाच गुरूकडून पुष्कळ ज्ञान मिळाले तरी ते उत्तम ठसत नाही. आता हे लक्षात घ्या. एकाच गुरूंनी पुष्कळ गोष्टी आपल्याला सांगितल्या पण ते ज्ञान आपल्या अंतरंगामध्ये ठसत नाही. एक पुस्तक वाचलं त्यातला सिद्धांत जो आहे तो आपल्याला सहजपणे समजेल असं नसतं. आणि समजला तर ती आपल्या गुरुची, भगवंताची कृपाच आहे असं समजा. मग जेव्हा आपण 4 ठिकाणी वाचतो तेव्हा मग आपलं मन काहीतरी निश्चित करतं की ही वस्तू अशा प्रकारची आहे. आणि असा जेव्हा आपला निश्चय होतो भगवंताबद्दलचा आणि सगळे भ्रम तुटून जातात तेव्हा मग आपण त्या गुरूंनी सांगितलेले जे ज्ञान आहे ते आपल्या अंतरंगामध्ये ठसतं. आणि म्हणून अशा अद्वितीय ब्रह्माबद्दल प्रत्येक गुरूंनी, प्रत्येक ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलेले आहे. आणि म्हणून सगळ्यांचं वाचन जे आहे ते फार महत्त्वाचं. मला नेहमी आवडणारी ती गोष्ट आहे, ती ओवी आहे पण की त्याचं वाचन आपण सगळं केलं. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावे खुण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे. आता श्रवण म्हटलं की ऐकलंच पाहिजे, कोणीतरी प्रवचनाचंच ऐकलं पाहिजे, कीर्तनाचं ऐकलं पाहिजे असं नाही, पण अभ्यासाने. आणि मग म्हणतात श्रीकृष्ण आता भगवंत या ठिकाणी सांगतात. धीर गंभीर असा अवधूत आणि यदूचा संवाद जो आहे, तो जो उपदेश आहे तो मी तुला कथन केला. आता यदूनेही त्यांना प्रार्थना केली, वंदन केलं, तुमच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं. अवधूतांना नमस्कार केला. अवधूत म्हणजे स्वतः दत्तात्रय प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणून निघून गेले. आता यदू राजा जे आहे त्याच्याबद्दल भगवंत सांगतात, अवधूत वच श्रुत्वा पूर्वेशाम न स पूर्वजः. आता यदूने अवधूतांचं हे म्हणणं सगळं ऐकून घेतलं. आता हे यदू कोण? ते म्हणतात आमच्या पूर्वजांचेही पूर्वज, भगवान श्रीकृष्णांचे पूर्वज आणि त्यांचेही पूर्वज असणारे यदू. आणि त्या यदूंनी अवधूतांचं सगळं हे म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणून आता सगळ्या आसक्तीपासून आपली सुटका करून घेतली आणि ते स्वतः समदर्शी झाले असं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगत आहे. या प्रकारे हा 9वा अध्याय इथे पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कंधे 9मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर पुढच्या आठवड्यामध्ये 10वा अध्याय जो आहे तो इहलौकिक आणि पारलौकिक भोगांच्या असारतेचे निरूपण. हा अध्याय पुढच्याचा आपण पाहूया. तर आपण आरती म्हणा. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता,
आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परमभक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ सेवुनी करीती फळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जडू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम.